या गावात फिरताना एक गोष्ट मात्र वारंवार नजरेत भरत होती. अनेक घरांना कुलूप लागलं होतं. सुरुवातीला वाटलं लोक कामाला गेले असतील, पण नंतर समजलं या गावात 30 वर्षाखालील जवळजवळ कोणीच राहत नाही. शहरांनी या गावाची तरुण स्वप्न आपल्याकडे बोलावून घेतली आणि इथं उरले आठवणी जपणारे हात. एक नातू होता. एकूण आई गेली, बाप गेला, तिचा नवरा गेला आणि आजीनं त्या मुलाला सांभाळलं. लहानाचा मोठा केला, इतका सांभाळला की तिचं पोट न त्याला म्हणून द्यायची. अशा परिस्थितीत सांभाळून त्याला मोठा केला, शिक्षण दिलं, इतकं शिक्षण दिलं की तो ऑस्ट्रेलियामध्ये आणि आम्ही गेलो का की आजी वारली, तिथं मुलाला यायला वेळ नाही. तुम्हाला मला वेळ करून घ्या, सांगा तुम्ही काय करा तुमची. आणि तो जर कमी शिकवला असता तर इथं कुठे मुंबईत राहिला असता. तुझी माती गेली असत्या. म्हणजे आपल्या हाताने आपण माती करून घेतो. मुलं शिकवा, पण ती तुमच्यासून खूप लांब जातील. तुमच्या मातीला मिळेल इतकी शिकवणार. पण माहितीये, इथल्या लोकांनी आम्हाला एक गोष्ट शिकवली. माणसाला आनंदी राहायला खूप काही लागत नाही. फक्त 2 प्रेमाची माणसं आणि आपुलकीने विचारलेला एक प्रश्न, जेवलात ना? बाकी सगळं फक्त गरजा आहेत. जगायला प्रेम पुरेसं असतं.